नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील श्रमकल्याण व प्रथा या विषयाच्या श्रमकल्याणाचे महत्त्व, भूमिका, फायदे, गरज या घटकावर चर्चा करणार आहोत. श्रमकल्याणाचे महत्त्व पाहत असताना प्रथमतः औद्योगिक कामगारांच्या उपस्थितीमध्ये सुधारणा या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. भारतातील बहुसंख्य औद्योगिक कामगार हे आपल्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी किंवा आपले जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा कामगारांचे मूळ हे ग्रामीण भागामध्येच असते आणि ते ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे ते शरीराने जरी शहरामध्ये राहत असले तरी मनाने मात्र ते ग्रामीण भागामध्येच असतात. जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला संधी न दवडता ते गावी पलायन करतात. परिणामी गैरहजेरीचे प्रमाण वाढते आणि औद्योगिक क्षेत्राचा किंवा मालक वर्गाचा तोटा वाढू लागतो. अशा कामगारांनी जर योग्य प्रमाणामध्ये उपस्थिती लावली तर मालक वर्गाचा किंवा औद्योगिक क्षेत्राचा तोटा होणार नाही. परंतु अशा कामगारांना विविध प्रकारच्या जर सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यात की ज्यामुळे ते स्वतःला शहरी भागामध्ये जुळवून घेतील, जेणेकरून कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढणार नाही किंवा कमी होईल, अशा काही सुविधा श्रमकल्याणाच्या माध्यमातून श्रमिकांना मालकांनी किंवा सेवायोजकांनी किंवा औद्योगिक क्षेत्रातून उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. कारण औद्योगिक कामगारांच्या उपस्थितीचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि श्रमकल्याणाच्या दृष्टिकोनातून त्याला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यानंतर श्रमकल्याणाचे पुढील महत्त्व किंवा भूमिका म्हणजेच औद्योगिक संबंधामध्ये सुधारणा. औद्योगिक शांती स्थिर ठेवण्यासाठी सेवायोजक आणि कामगार यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होणे गरजेचे आहे, जेणेकरून वादविवाद किंवा संघर्ष निर्माण होणार नाही. वादविवाद किंवा संघर्ष जर निर्माण झाला तर हरताळ, संप, बेमुदत किंवा लक्षणीय संप असेल तेव्हा कदाचित टाळेबंदी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मालक आणि कामगार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाद होऊन दोघांनाही धोका पोहोचू शकतो. किंबहुना औद्योगिक विकासाला खीळ बसत असते आणि म्हणूनच सेवायोजकाने औद्योगिक संबंध हे नेहमी सलोख्याचे ठेवले पाहिजेत. ते संबंध सलोख्याचे टिकवून ठेवण्यासाठी श्रमिकांमध्ये आपुलकी निर्माण करणे गरजेचे आहे आणि आपुलकी प्राप्त करण्यासाठी श्रमिकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वांगीण विकास होण्यासाठी श्रमिकांना वेतन आणि वेतनाव्यतिरिक्तच्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानंतर तिसरे श्रमकल्याणाचे महत्त्व म्हणजे श्रमिकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. श्रमिकांच्या कार्यक्षमतेवर उद्योगांचे भवितव्य अवलंबून असते हे नेहमी उद्योगांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि म्हणूनच श्रमिकांची कार्यक्षमता सुधारणे हे जरुरीचे मानले जाते. कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्या व्यवसाय संस्थेबद्दलचे त्याचे असणारे मत वृद्धिंगत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली पाहिजे. किंबहुना कामगारांच्या मनामध्ये संस्थेबद्दलची आत्मीयता आणि आपुलकी जर निर्माण करायची असेल तर त्याला आर्थिक आणि आर्थिकेतर सोयी पुरेशा प्रमाणामध्ये व्यवसायांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यांच्या जागृतीचा विकास होऊन त्यांची असणारी गैरसोयीची आहे ती कमी केली पाहिजे.
तरच त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल आणि आपोआपच ती उत्पादनामध्ये सुद्धा त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे श्रमिकांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हे व्यवसायांच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरू शकते. त्यानंतर श्रमिकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे. श्रमिकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास जो आहे तो व्यवसायाने पुरवलेल्या आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा सुविधा यांच्यावरती अवलंबून असतो. किंबहुना श्रमिकांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास जो आहे तो व्यवसायामध्ये असणारे जे काही वातावरण आहे त्या वातावरणावर सुद्धा अवलंबून असतो. आणि म्हणून त्यासाठी श्रमिक ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी अत्यंत चांगले असे वातावरण, त्या वातावरणामध्ये ग्रंथालय, सांस्कृतिक उपक्रम किंवा इतर काही सुविधासुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यामध्ये श्रमिकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे आणि इतर कलागुणांना जर वाव दिला तर आपोआपच श्रमिकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. त्यानंतर कामगारांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे. साधारणपणे औद्योगिक कामगार बेरोजगारी व दारिद्र्याला कंटाळून रोजगारासाठी ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये स्थलांतरित झालेले असतात आणि कौटुंबिक गरजा पार पाडण्यासाठी स्वतःचाही खर्च त्यांना वेतनातूनच भागवावा लागत असतो. त्यामुळे वेतन आणि वेतनात व्यतिरिक्त इतर असणाऱ्या ज्या काही सुविधा असतील त्यावरती ताण पडत असतो. अशावेळी श्रमिकांना वेतनाव्यतिरिक्तच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या व्यवसायांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून श्रमिकांना आपल्या प्राथमिक गरजा भागवता येतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा जीवनमानाचा जो काही दर्जा आहे, राहणीमानाचा जो दर्जा आहे तो त्यांना उंचावता येईल. त्यानंतर कामगारांच्या मनोबलावर परिणाम. कामगार हे व्यक्ती असल्यामुळे त्यांना त्यांच्या मनोबलाचाही विचार करावा लागतो, कारण कामगार हा निर्जीव घटक नाही. कामगार हा सजीव घटक असल्यामुळे कामगारांना मन असते. किंबहुना कामगार हा सजीव घटक असल्यामुळे सभोवतालच्या परिस्थितीचा आणि वागणुकीचा अनुकूल तसेच प्रतिकूल परिणाम हा कामगारांच्या मनावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कामगारांचे मनोबल जर उंचावायचे असेल तर निर्मळ वातावरणाची आवश्यकता असते. कामाच्या ठिकाणची असणारी परिस्थिती शास्त्रीय असणे, खेळते वायुविचन, उपाहारगृहे, त्याचबरोबर पाळणागृहे, विश्रांतीगृहे, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शिक्षण पद्धती, वाहतूक, शैक्षणिक व करमणुकीच्या सवलती उपलब्ध करून जर दिल्या तर त्यांच्या मनोबलावरती त्या व्यवसायाविषयी अनुकूल असा परिणाम होत असतो. आणि कामगारांच्या मनावर असा जर अनुकूल परिणाम झाला तर तो व्यवसायांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असतो, कारण कामगारांच्या मनोबलावर झालेला चांगला परिणाम हा त्या व्यवसायाची उत्पादकता वाढवित असतो. त्यानंतर वर्ग कलह कमी करणे. औद्योगिक क्रांतीनंतर मालक व कामगार अशा दोन गटांमध्ये समाजाचे वाटप झालेले आपल्याला पाहायला मिळते. दोन्हींमधील असणारे संबंध हे परस्पर विरोधी असल्याने काही ना काही कारणावरून नेहमीच सातत्याने त्यांच्यामध्ये वादविवाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा वादविवाद निर्माण होत असतात, जेणेकरून औद्योगिक शांततेचा भंग होत असतो. आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी श्रमिकांचे जीवन सुखी आणि समृद्ध ठेवावे लागते आणि ते ठेवण्यासाठी औद्योगिक शांतता टिकवून ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी
वर्गकल कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सेवा योजकाने एकूण कल्याण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते जर केले तर नक्कीच वर्गकलह जो आहे तो कमी होऊ शकतो. त्यानंतर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. श्रमकल्याणाचे हे सुद्धा एक महत्त्वाचे किंवा महत्त्व आपल्याला सांगता येईल. कामगारांच्या दृष्टिकोनातून कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला परिस्थिती योग्य आहेच हे सांगता येत नाही. त्यासाठी व्यवसायांनी कामगारांना कामाच्या ठिकाणी असणारी जी काही परिस्थिती असेल ती अनुकूल ठेवली पाहिजे की जेणेकरून कामगारांच्या आरोग्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर कामगाराच्या कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा आरोग्यसेवा जर उपलब्ध करून दिल्या तर कामगाराचे आपल्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये मत जे आहे ते अनुकूल होत असते आणि आपोआपच त्या आरोग्यसेवेचा सुद्धा व्यवसायाला लाभ होऊ शकतो. यानंतर कामगार कल्याणाची तत्वे आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. प्रथमतः कामगार कल्याण योजना ज्या आहेत त्या राबवत असताना व्यवसायांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी व्यवसायांनी काळजी घ्यायची असते. कामगार कल्याण करत असताना ते स्वखुशीने करणे गरजेचे आहे. कामगार कल्याणाच्या योजना राबवत असताना कामगार कल्याण योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करताना कामगार कल्याणाची तत्वे ही विचारामध्ये घेतली जात असतात किंवा व्यवसायांनी ती तत्वे विचारामध्ये घेतली पाहिजेत. उत्पादनावरती त्याचा अनुकूल असा परिणाम होत असतो किंवा अनुकूल असा परिणाम हा नक्कीच होतो. म्हणून कामगार कल्याण योजना राबवताना सेवा योजकाने काही तत्वांचा अवलंब केला पाहिजे आणि तीच तत्वे या ठिकाणी आपण सविस्तररित्या आज अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः आहे पुरेशी मजुरी किंवा वेतन देण्याचे महत्त्व. कामगारांना पुरेसे किंवा न्याय्य वेतन न देता श्रमकल्याण सुविधा उपलब्ध करून दिल्यावर त्याच्यावर अन्यायकारक परिणाम होण्याची दाट शक्यता असते आणि म्हणूनच सेवा योजकांनी कामगारांना पुरेसे व न्याय्य वेतन योग्य त्या वेळेमध्ये देणे गरजेचे असते. अन्यथा तो संपावर जाण्याची भीती ठरते किंवा टाळेबंदी मोर्चा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांची प्रमुख वागणी जी असते ती नेहमीच वेतनामध्ये वाढ करण्याची असते आणि म्हणून सेवा योजकांनी कामगार कल्याण सुविधांचा योग्य तो विचार केला पाहिजे. कामगारांना योग्य आणि पुरेसे वेतन हे वेळेवर देणे गरजेचे आहे. हे प्रथम कामगार कल्याणाचे तत्व त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल. त्यानंतर सेवा आणि सुविधा. कामगार कल्याण कार्यक्रम आखत असताना अग्रक्रमानुसार सेवा सुविधा या उपलब्ध करून दिल्याच पाहिजेत. कामगार कल्याण कार्यक्रमाची आखणी करताना कामाच्या ठिकाणी निवास आणि तो कोणत्या ठिकाणी काम करणार आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे किंवा कोणत्या घटकांची त्याला आवश्यकता असणार आहे हेही महत्त्वाचे आहे. याबाबतची सविस्तर माहिती घेऊन त्या सेवा सुविधा जास्तीत जास्त निकडीच्या आहेत का याचा अग्रक्रम प्रथमतः ठरविला पाहिजे आणि त्या अग्रक्रमाने त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जर असे झाले तर खऱ्या अर्थाने कामगार कल्याणाचा हेतू सफल झाला असे आपल्याला म्हणता येईल किंवा खऱ्या अर्थाने कामगार कल्याणाचा हेतू जो आहे तो सफल होण्यासाठी मदत होईल. शिवाय मालक आणि कामगार यांच्यामध्ये एक सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. कामगारांची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी मदत होईल आणि म्हणून कामगार कल्याण कार्यक्रमाची आखणी करत असताना सेवा आणि सुविधा हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर कामगार कल्याण
सेवा व सुविधांचा वापर योग्य वेळी करणे गरजेचे आहे. कामगार कल्याणाच्या सेवा ज्या आहेत किंवा सुविधा ज्या आहेत त्या योग्य वेळी जर दिल्या तरच व्यवसायांना त्याचा फायदा होऊ शकतो. कामगार कल्याणांतर्गत ज्या सेवा दिल्या जाणार आहेत त्या राबवत असताना जर वेळ निघून गेली असेल तर त्या सेवा देण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. किंबहुना वेळेवर जर कामगारांना योग्य सेवा सुविधा जर दिल्या नाहीत तर आपोआपच त्यांचे महत्त्व हे कमी होत जाते आणि त्याचा प्रतिकूल असा परिणाम कामगाराच्या जीवनमानावरती होऊ शकतो आणि अप्रत्यक्षरित्या व्यवसायाचा तोटा होण्यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे किंवा ती व्यावसायिकाला तोट्यामध्ये सुद्धा आणू शकते. त्यामुळे कामगार कल्याण सेवा सुविधा ज्या आहेत त्या योग्य वेळीच श्रमिकांना देणे गरजेचे असते. त्यानंतर कामगार कल्याण सेवा आणि सुविधांची सक्ती करता कामा नये किंवा जबरदस्ती करू नये. हे सुद्धा कामगार कल्याणाचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कामगार कल्याण कार्यक्रमामध्ये सुविधा उपलब्ध करून देणे हे मालकाचे कर्तव्य आहे. पण कामगार कल्याण सेवा उपभोगण्यासाठी मालकाने कोणत्याही प्रकारची सक्ती कर्मचाऱ्यांना करू नये. कारण कोणत्याही वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणे किंवा न घेणे हे उपभोक्त्याच्या मनावर असते. त्याच्यावर जर सक्ती केली तर त्याचा कामावरती परिणाम होऊ शकतो किंवा सक्ती जर केली तर कल्याणाचा मूळ हेतू जो आहे तो सफल होत नाही. याउलट या सुविधांचा अनुकूल परिणाम होण्याऐवजी प्रतिकूल परिणाम घडून येतो. कारण श्रमिक हा सजीव घटक आहे. त्यामुळे त्याच्यावरती सेवा सुविधांची कोणतीही सक्ती किंवा जबरदस्ती सेवा योजकाने करू नये. हे कामगार कल्याणाचे एक तत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगता येते किंवा हे स्पष्ट करून सांगता येते. त्यानंतर कामगार कल्याण योजना लादता कामा नये. विशेषतः कामगार सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देत असताना कामगार व त्याच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊनच या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा काही सेवा योजक हे कामगार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता सेवा सुविधा उपलब्ध करून देत असतात आणि अशा वेळी त्या उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या कामगारांवर लादल्यासारखे होते. परिणामी अशा कामगार कल्याणाच्या सुविधा ज्या आहेत त्या प्रतिकूल परिणाम व्यवसायावरती घडवून आणत असतात. त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या कामगार कल्याणाच्या योजना ज्या आहेत त्या लादता कामा नये आणि जर त्या लादल्या तर त्याचा प्रतिकूल असा परिणाम आपल्याला व्यवसायावरती झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर उपकार वृत्तीची भावना असता कामा नये. ज्या वेळेला सेवा योजक कामगारांना काही सेवा सुविधा उपलब्ध करून देणार आहे, मग त्या आर्थिक असोत किंवा आर्थिकेतर असोत, त्या उपलब्ध करून देत असताना सेवा योजकाची भावना ही उपकार प्रवृत्तीची असू नये. उपकार प्रवृत्तीची जर सेवा योजकाची जर भावना असेल तर श्रमिकांना त्या सेवा घेत असताना त्यांच्या मनोबलावरती परिणाम झालेला पाहायला मिळेल. किंबहुना उपकार वृत्ती जर सेवा योजकांनी ठेवली तर श्रमिक जे आहेत ते त्याचा उपभोग घेणार नाहीत आणि व्यवसायाविषयीचे वेगळे मत त्यांचे त्या ठिकाणी तयार होऊ शकते. त्यामुळे कामगार कल्याणाच्या ज्या काही सेवा किंवा काही सुविधा जर असतील तर त्या उपकार वृत्तीने त्या ठिकाणी देता कामा नये. त्यानंतर कोणताही प्रतिकूल परिणाम घडवू नये. कामगार कल्याणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर अनेक वेळेला काही सेवा सुविधा ज्या आहेत त्या देत असताना त्याचा प्रतिकूल असा परिणाम होणार नाही याचाही प्रथमतः त्या सेवा सुविधांची अंमलबजावणी करताना सेवा योजकाने विचार करणे गरजेचे असते. सेवा योजक अनेक वेळा
सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचा होणारा परिणाम जो आहे तो अभ्यासत नाहीत आणि कामगारांना नको असलेल्या सेवा जर उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच त्याचा प्रतिकूल असा परिणाम घडू शकतो. म्हणून सेवा योजकाने कधीही प्रतिकूल परिणाम घडणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. किंबहुना सर्वसामान्यपणे कामाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सेवा सुविधा असतील त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जर सेवा सुविधा देत असताना त्यामध्ये काही त्रुटी राहून गेलेल्या असतील तर त्याचाही प्रतिकूल परिणाम हा कामगारांच्या मनावरती होऊ शकतो किंवा कामगार कल्याणावरती होऊ शकतो. त्यामुळे कोणताही प्रतिकूल असा परिणाम सेवा योजकांनी घडवून आणू नये. तसेच कामगार कल्याण करावे, म्हणजेच कामगार कल्याणाच्या ज्या काही सेवा सुविधा असतील त्या फक्त दिखाव्यासाठी असू नये. प्रत्यक्षामध्ये कामगारांचे कल्याण होईल अशाच पद्धतीच्या आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा सुविधा या कामगारांना सेवा योजकांनी किंवा मालकांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. फक्त दिखावा किंवा कायद्याची अंमलबजावणी म्हणून कोणत्याही सेवा सुविधा कर्मचाऱ्यांना देऊ नये. अन्यथा कर्मचारी वर्गावरती व्यवसायाविषयीची वेगळी भावना निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कामगार संघटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी सेवा योजकांनी कामगार कल्याणाच्या सुविधांचा वापर करू नये. अनेक वेळेला असे प्रश्न किंवा अशा गोष्टी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात की कामगारांना कामगार कल्याण सुविधा उपलब्ध करून देताना कामगारांची कामगार संघटना जी असते त्या कामगार संघटनेमध्ये त्यांची श्रद्धा कमी व्हावी हा सेवा योजकाचा हेतू असतो. असा हेतू असता कामा नये. आजच्या आधुनिक युगामध्ये कामगार संघटना अस्तित्वात असून त्या कामगारांच्या हितासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे कामगार संघटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणून कोणत्याही कामगार कल्याणाच्या ज्या काही सेवा सुविधा असतील त्या कामगारांना देऊ नयेत. कामगार वर्ग हा संघटित असणे गरजेचे आहे. तो त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र आलेला असतो किंवा त्यांची संघटना जी आहे ती त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र आलेली असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कामगार संघटनेचा प्रभाव कमी होणार नाही याचाही विचार सेवा योजकांनी करणे गरजेचे असते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या देत असताना स्वच्छ मनाने दिल्या पाहिजेत किंवा कामगारांना त्यातून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी सेवा योजकांनी घेतली पाहिजे. ज्या ज्या वेळेला कामगार कल्याणाच्या योजना श्रमिकांच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत त्या वेळेला श्रमिक स्वतः त्याचबरोबर श्रमिकांच्या कुटुंबातील सदस्य यांना त्याचा प्रत्यक्षरित्या लाभ झाला पाहिजे. म्हणजेच फक्त कागदावर त्या योजना असू नयेत तर प्रत्यक्षरित्या त्यांचा लाभ हा त्या श्रमिकांना झालेला असावा. हे सुद्धा एक महत्त्वाचे तत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर कामगारांना सेवा सुविधा देत असताना त्या योग्य प्रमाणामध्ये देणे गरजेचे आहे. कामगारांच्या आवश्यकतेपेक्षा जर जास्त सेवा सुविधा जबरदस्तीने जर दिल्या असतील तर त्याचा खूप जास्त चांगला परिणाम आपल्याला कामगार कल्याणावरती झालेला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे योग्य प्रमाणामध्येच कामगारांना सेवा सुविधा देणे हे सुद्धा एक महत्त्वाचे तत्त्व मानले जात असते. त्यानंतर कामगारांना राहत्या ठिकाणाहून कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामध्ये जर अशी सुविधा उपलब्ध करून दिली नाही तर कामगाराचा जास्तीत जास्त वेळ हा कामाच्या ठिकाणापर्यंत ये जा करण्यासाठी जात असतो आणि कामावर आल्यानंतर त्याची जी काही मानसिकता आहे ती काम करण्याची राहत नाही. म्हणून
ये जा करण्यासाठीची जी काही सुविधा आहे ती माफक दरामध्ये किंवा मोफत सुविधा जर उपलब्ध करून दिलीत तर नक्कीच कामगारांना त्याचा फायदा होत असतो. कामगारांचे कल्याण करत असताना त्यांच्याकडे एक माणूस म्हणून त्या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. कारण कामगार हा सुद्धा एक सजीव घटक असल्यामुळे त्याला सुद्धा भावना आहेत. समाजामध्ये तो सुद्धा एक व्यक्ती किंवा एक माणूस म्हणून त्या ठिकाणी जगत असतो. त्यामुळे समाजाचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी त्याचाही विचार होणे गरजेचे आहे किंवा त्याचाही विचार सेवायोजक किंवा मालक यांनी करणे गरजेचे असते. त्यामुळे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या योग्य दर्जाच्या असणे गरजेचे आहे. फक्त सेवा सुविधा देऊन जास्तीत जास्त नफा मिळवणे हा उद्देश सेवायोजकांनी किंवा मालकांनी ठेवू नये. तर ज्या काही सेवा दिल्या जाणार आहेत त्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात, जेणेकरून श्रमिकांना मिळणाऱ्या सेवांविषयी किंवा मिळणाऱ्या ज्या सेवा आहेत त्यामुळे व्यवसायाविषयीची आपली आपुलकी निर्माण होईल किंवा आत्मीयता निर्माण होईल आणि त्याचा चांगला असा परिणाम आपल्याला व्यवसायाला मिळेल किंवा व्यवसायावरती झालेला पाहायला मिळेल. प्लस श्रमिकांची जी काही जीवनमान आहे ते सुद्धा उंचावलेले असेल आणि या सर्वाचा एकंदरीत परिणाम म्हणून समाजामध्ये आपल्या व्यवसायाला एक वेगळे असे नावलौकिक त्या ठिकाणी प्राप्त झालेले पाहायला मिळेल. तर या सत्रामध्ये आपण श्रमकल्याणाचे महत्त्व आणि श्रमकल्याणाची तत्त्वे या घटकावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.